रायगड जिल्हा परिषदेच्या विविध योजना, उपक्रम आणि विकास कामांची माहिती माध्यमांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी 5 अधिकृत प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। माध्यमांना माहिती देण्यास कोणतेही बंधन नसून यापूर्वी काढलेल्या परिपत्रकातील प्रिंटिंग मिस्टेकमुळे गैरसमज निर्माण झाल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं। जिल्हा परिषद अध्यक्षांनी यापूर्वी काढलेल्या एका परिपत्रकातील मजकुरावरून माध्यमांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत वाकडीकर यांनी भूमिका स्पष्ट करत जिल्हा परिषदेचं कामकाज अधिक सुसूत्र आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं अधिकृत प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलंय। ते म्हणाले, जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची प्रमुख यंत्रणा असून शासनाच्या विविध योजनांची अचूक आणि अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवणं आवश्यक आहे। त्यासाठी 5 प्रतिनिधींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र याचा अर्थ इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधण्यास बंदी असा अजिबात नाही। अधिकृत प्रवक्त्यांमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांचा समावेश आहे। याशिवाय आवश्यकतेनुसार स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षही माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं वाकडीकर यांनी स्पष्ट केलं। जिल्हा परिषदेतील कामकाज अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न सुरू असून माध्यमांना अधिकृत आणि अचूक माहिती मिळावी या निर्णयामागील हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। परिपत्रकातील बीडीओ आणि इतर अधिकाऱ्यांबाबतचा मजकूर प्रिंटिंग मिस्टेकमुळे चुकीच्या पद्धतीनं प्रसिद्ध झाल्यानं गैरसमज निर्माण झाला। प्रत्यक्षात माध्यमांना माहिती देण्यास कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। 2 ओळी शेवटच्या होत्या त्या अधिकाऱ्यांसाठी नव्हत्या। ऍक्च्युली रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांच्या मध्ये संवाद असावा आणि संवाद करून आपण पुढे जायचं यासाठी ते पत्र होतं। आणि यात अधिकारी आणि व्हिडिओ वगैरे हा जो विषय होता तो चुकून ड्राफ्ट झाला। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।